शिरूर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण आता जातीच्या वळणावर येऊन ठेपलंय। राष्ट्रवादीकडून संभाजी मालिका फेम अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार असल्याचं कळताच शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंची जात ही मराठा नाही तर माळी असल्याची आठवण करून दिली आहे। त्यांच्या या विधानामुळे मतदारसंघात चांगलीच खळबळ माजली आहे। शिवाजीने काढली संभाजीची जात। शिरूरचं राजकारण आता जातीच्या वळणावर। लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेचा छावा अर्थात डॉक्टर अमोल कोल्हेंना आपल्या कळपात खेचताच शिरूर मतदारसंघात जातीचं राजकारण सुरू झालंय। आणि हे जातीचं राजकारण सुरू केलंय दस्तूर खुद्द शिवाजीराव आढळरावांनी। अमोल कोल्हेंच्या संभाजी फेम इमेजचा शिरूर मतदारसंघात आपल्याला फटका बसू नये यासाठी त्यांनी चक्क अमोल कोल्हेची जातच जगजाहीर करून टाकली आहे। अमोल कोल्हे हे मराठा नाही तर माळी समाजाचे असल्याचं शिवाजीरावांनी म्हटलंय। काही पत्रकारांनी मला विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा स्ट्रॉंग उमेदवार देणार अशी राष्ट्रवादीची रणनीती आहे। मी त्यांना विचारलं कोण आहे असा मराठा समाजाचा स्ट्रॉंग उमेदवार। त्यावर त्या पत्रकारांनी मला सांगितलं की अमोल कोल्हे नावाचा उमेदवार राष्ट्रवादीकडे तयार आहे। मी त्यावर एवढंच म्हणालो की अमोल कोल्हे माळी समाजाचा आहे, मराठा समाजाचा नाही। तुमचा काहीतरी गैरसमज आहे आणि राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक असा उमेदवार उभा केलेला आहे। मला त्यामध्ये काही फरक पडत नाही। आढळरावांकडून झालेल्या हल्ल्यावर अमोल कोल्हेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलंय। मला माझी जात विचारू नका पण मी छत्रपतींचा मावळा आहे एवढा मात्र नक्की असं ते म्हणाले। म्हटलं ज्या गोष्टीमध्ये माझं कोणतंही कॉन्ट्रीब्युशन नाही त्या गोष्टीचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा माझा स्वभाव नाही। त्यामुळे माझी जात घ्यायची असेल तर लिहून घ्या, माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या एका मावळा नावाच्या 3 अक्षरी शब्दांमध्ये 18 पगड जातींचा समावेश होतो। या 3 अक्षरी शब्दांमध्ये सगळ्या पंथांचा सगळ्या प्रांतांचा समावेश होतो आणि या 3 अक्षरी शब्द एकच प्रेरणा देतात, ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची। आणि त्या राष्ट्रप्रेमाला साद घालण्यासाठी आलोय। आता आढळरावांनीच कोल्हेंची जात काढली म्हटल्यावर राष्ट्रवादीलाही त्यांच्यावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे। जातीच्या राजकारणाचं आपल्यावरच बुमरँग होतंय म्हटल्यावर मग आढळरावांनीही सारवासारव केली आहे। राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करून मी जातीचं राजकारण करतोय। मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, मला आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे जातीपातीचं राजकारण न करता। शिवसेनेमध्ये वस्तुतः जातीचं पातीचं राजकारण कधी नसतं आणि मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं जात कुठली कोणाची जात कुठली याच्याबद्दल मी कधीही असा उल्लेख करत नाही आणि माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान आहेत। माळी जात असो किंवा ओबीसी असो किंवा इतर सगळ्या जाती असो, माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान आहेत। म्हणून मला सगळ्या जातींबद्दल आदर आहे। विशेष करून माळी जातबद्दल सुद्धा एक चांगला समाजाबद्दल आदर आहे। मी जातीचं राजकारण कधीही केलं नाही, करणारही नाही। राष्ट्रवादीनं हा घाणेरडा प्रकार माझ्याबद्दलचा खोटा प्रचार थांबवावा एवढी मी त्यांना सांगू इच्छितो। आता आढळराव कितीही नाकारत असले तरीही त्यांना मतदारसंघात जो संदेश द्यायचा होता तो आपसुकच आता राज्यभर पोहोचलाय। कारण कोल्हेंची उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांची जात उभ्या महाराष्ट्राला कळाली आहे आणि हे पातक घडलंय ते शिवसेना खासदाराकडून। हीच ती शिवसेना जी नेहमीच म्हणत आली आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही। त्यामुळे इथं खेदानं नमूद करावंसं वाटतं, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। ब्युरो रिपोर्टसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर। कोकण म्हटलं की प्रत्येकाला जिव्हाळ्याचं ठिकाण आणि हेच कोकणाचं वैभव जर आपल्याला आकाशातून अनुभवायला मिळालं तर चला पाहूया कोकणची श्रीमंती थेट आकाशातून। निळाशार समुद्र, चहूबाजूंना हिरवळ आणि विस्तीर्ण डोंगर माथे। कोकणातला हा निसर्ग आता तुम्हाला आकाशातून बघता येणार आहे आणि यासाठी खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे। कोकणातला हा निसर्ग आता तुम्हाला आकाशातून बघता येणार आहे आणि यासाठी खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे।
कोकणातले समुद्र किनारे आपल्याला नेहमीच खुणावतात, मात्र आकाशामध्ये विहार करत अथांग पसरलेला समुद्र बघणं हा अद्भुत आनंद असतो आणि हाच आनंद तुम्हाला रत्नागिरीच्या दापोलीमध्ये अनुभवता येईल. कोकणाचं निसर्ग सौंदर्य जर बघायचं असेल तर ते आपण जमिनीवरनं आपलं अनुभव तो पाहतो, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहायचं असेल तर ते हेलिकॉप्टरमधनं पाहायला पाहिजे किंवा हवाई सफरीतनं पाहिलं पाहिजे. आणि हा एक वेगळी संकल्पना या सगळ्या मंडळींनी आमच्या कोकणवासियांसाठी या ठिकाणी खास करून उपलब्ध करून दिली. राजे ग्रुप आणि गोंदकर बंधू यांच्या प्रयत्नामुळे दापोलीतल्या हर्णे बंदरासह आंजर्ल्याच्या कड्यावरचा गणपतीही आपल्याला आकाशातून बघता येईल. मला आनंद वाटतोय की कोकणामधल्या अशा पद्धतीची जॉय राईड सुरू केलेली आहे, ज्याच्यामुळे ज्या पर्यटकांना आपला भाग, आपला परिसर, निसर्ग किती सुंदर आहे हे वरून खऱ्या अर्थानं आकाशातून भरारी मारून बघता येईल. त्याची सोय ह्या मित्रांनी केलेली आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यामुळे जरी सुट्टी नसली तरी कोकणातली ही श्रीमंती पाहून 2 दिवस सुट्ट्या टाकून मनसोक्त भटकून या. चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.